आता कंपाऊंडिंग रिलेटेड अजून एक मिसकन्सेप्शन किंवा मिथ आहे ते सुद्धा आपण यामध्ये बस करूया. आपण हे तर बघितलं की व्हॅल्यू जी आहे आपल्या 1,00,000 रुपयांची ही सरळ सरळ 1,00,000 पासून 1,16,00,000 रुपयांच्या आसपास जाते 40 ते 42 वर्षांमध्ये. पण याचा अर्थ असा आहे का की दरवर्षी तेवढीच ग्रो होत राहते? आणि मग CAGR कशाला म्हणायचं, म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट, एवढी कॉम्प्लेक्स टर्म का वापरली? सरळ सरळ ग्रोथ रेट म्हणून टाका ना त्याला. तर नाही, असं नाही होत. युजली काय होतं, आपल्याला हा ग्राफ जरी इथे एक सरळ वाढत गेलेला दिसत असला तरी प्रॅक्टिकली अशा पद्धतीनं ग्राफ ग्रो होत नाही. युजली अप्स अँड डाऊन्स या पद्धतीने ग्राफ ग्रो होत राहतो आणि त्यामुळेच विथ पेशन्स यामध्ये बरीच वर्ष थांबणं प्रॅक्टिकली अवघड आहे. आपण पुस्तकी पद्धतीने कितीही हो म्हटलं तरीसुद्धा. थोडक्यात आपण नजर टाकली की कोणत्या कोणत्या ॲसेट क्लासने कशा पद्धतीचं रिटर्न दिलं गेल्या काही वर्षांमध्ये, तर आपल्या लक्षात येतं की गेल्या 20 वर्षांमध्ये निफ्टी 50ने जवळजवळ 15.23% रिटर्न दिला. म्हणजे ज्यांनी 20 वर्ष आधी गुंतवणूक केली असेल त्याचे पैसे 15.23%च्या CAGRने वाढलेत. म्हणजे 15.23%ना किती होत असतील? माझ्या मते जवळजवळ ही अमाऊंट जी आहे ही 3,70,00,000 रुपयाच्या आसपास असू शकते. पण अर्थात हेही तितकंच खरं आहे की व्हॅल्यू ऑफ मनीसुद्धा बदलत असते. त्यामुळे 20 वर्षाआधी 1,00,000 रुपये ही रक्कमसुद्धा खूप मोठी होती आणि ज्याच्याकडे तेव्हा 1,00,000 रुपये असू शकतात 20 वर्षाआधी सहजासहजी अवेलेबल आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, त्याच्याकडे आजच्या घडीला 3-1 कोटी सहज असू शकतात. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. ही झाली नाण्याची दुसरी बाजू. आल्दो आपण जर 10 वर्षाचा म्हणजे थोड्याशा कमी टाईम पिरियडचा निफ्टीचा रिटर्न बघितला तर आपल्या लक्षात येईल की जवळजवळ 2013 ते 23 हे 10 वर्षाचं सायकल आपण बघितलं तर 13.20%चा रिटर्न आहे. आणि 2014 ते 2024 यामध्ये आपण जर का बघितलं निफ्टी इंडेक्सचा म्हणजे निफ्टी 50चा जो रिटर्न आहे तो जवळजवळ 14.16%च्या आसपास आहे. अदर दॅन दॅट गोल्डचा CAGRसुद्धा खूप चांगला गेल्या 20 वर्षातला विच इज 12.52%. आयडियली गोल्ड 9 ते 10%च्या आसपास ग्रो होत राहतं. पण रिसेंट डेव्हलपमेंट जे आहेत गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये गोल्डमध्ये खूपच एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली, त्यामुळे CAGR इथे ॲडजस्ट झाला आहे. इन द लॉंगर रन तो परत आपल्या ॲव्हरेजच्या आसपास जाऊ शकतो. आणि जे आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक होते आपली त्याचा CAGR जवळजवळ 7 ते 7.5%चं आहे. म्हणजेच जवळजवळ आपण निफ्टी 50 किंवा इंडेक्स फंडचा विचार केला तर याने आपल्या कन्व्हेन्शनल FDsपेक्षा जवळजवळ दुपटीने जास्त रिटर्न दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी आपण ही जे छोटं PPT बनवलेलं आहे ते बघतो ते म्हणजे आता तुम्ही काय म्हणाल किंवा आपण सगळेजण काय म्हणू की मला 15%चा CAGR मिळतो आहे तर मी काय करतो, पहिल्या वर्षी 100 रुपये मी गुंतवतो, पहिल्या वर्षाच्या शेवटी 115 रुपये झाले की 115च्या 115 काढून घेतो. मला निफ्टी 50च्या इंडेक्स फंडपेक्षा FDमध्ये जर मी गुंतवले असते तर 100चे फक्त 107 रुपये झाले असते. तेच मी जर इथे गुंतवलेत आणि 115 झालेत तर ते मी इमिजिएटली काढून घेतो ना. तर असं नाही होत. कारण काय, तुम्ही विचार करून बघा, जर आपल्याला FD असं म्हणते, फिक्स्ड डिपॉझिट कोणत्याही बँकेची असं म्हणते की दरवर्षी आम्ही तुम्हाला 7% रिटर्न देणार, तर मग ते असं का नाही करू शकत की ते अशा कुठल्या तरी हाय पेईंग ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करतील, 15-16%ची रिटर्न काढतील आणि 10-12-13%ची रिटर्न आपल्याला देतील आणि वरचे 1-2% त्यांच्याकडे ठेवून घेतील. तर असं नाही होत, कारण कन्सिस्टन्सी ऑफ रिटर्न आहे ही आपल्याला तशी बघायला मिळत नाही. या आधीचा जो आपण चार्ट बघितलेला तो आपण जर का परत एकदा रेफर केला, जो आपला ग्रोथचा चार्ट होता तो कशा पद्धतीने वाढलेला, एक सरळ रेषेमध्ये तुम्हाला वर गेलेला दिसतं. व्हेअर ॲज प्रॅक्टिकली जर आपण हा चार्ट बघितला निफ्टीचा तर तो कसा वाढत गेला आहे, इथे वाढला आहे, त्यानंतर परत खाली आलं आहे, परत थोडासा वाढला आहे, मग परत खाली आलं आहे, मग खूप एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली, त्यानंतर पुन्हा साईडवेज झाला आहे आणि मग परत चांगली ग्रोथ झाली आणि सध्या 22,147 जेव्हा आपण हा रेकॉर्ड करतो आहे सेशन तेव्हा निफ्टीची व्हॅल्यू आहे 22,147. म्हणजे 4,000 वरून 22,000 निफ्टी झाला आहे तर खरा, पण यामधले फ्लक्च्युएशन्स हे त्रासदायक असतात. आणि म्हणूनच ही जी आपण जास्त रिस्क घेत असतो, थोडी हायर रिस्क दॅन द एक्सपेक्टेड ऑर नॉर्मल रिस्क, तर त्या हायर रिस्कच्या बदल्यात हे आपल्याला हाय रिटर्न्स मिळू शकतात. म्हणूनच FDच्यामध्ये FD आणि हे जे हाय रिटर्न पेईंग ॲसेट क्लास यामध्ये फरक काय आहे, FD तुम्ही पहिल्या वर्षी ठेवली 7% वाढून 107 रुपये झाली 100ची, दुसऱ्या वर्षी ठेवली 107 वरती पुन्हा 7% मिळाले, म्हणजे रफली 7 ते 7.5 रुपये मिळाले आणि 114-115 रुपये झाले. ते तुम्ही लगेच काढून घेतले तरी तेवढेच असणार आहेत. व्हेअरॲज जेव्हा आपण असं म्हणतो की कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथनी निफ्टी 15%ने वाढलं आहे, याचा अर्थ असा नाही आहे की 100 रुपयाचे 115 झाले
मग 115वरती परत 15% रिटर्न मिळाला नाही. निफ्टीचे फ्लक्च्युएशन्स किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲसेट क्लासचे जे रिटर्न्समधले फ्लक्च्युएशन्स आहेत हे कमी जास्त फरकाने वाढत असतात. म्हणजेच कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की हे जे 100 रुपये गुंतवलेत हे पहिल्या वर्षी एकदमच 125 रुपये झाले आणि त्या 125चे दुसऱ्या वर्षी 110 झाले आणि त्यानंतर त्या 110पासून परत तो 136 गेला. आणि अशा पद्धतीने हायर हाय लोअर लोज या पॅटर्नमध्ये निफ्टी असेल किंवा दुसरा कोणताही ॲसेट क्लास असेल, म्युच्युअल फंड्स असतील, हे अशा पद्धतीने चालतात. आणि म्हणून आपण जी ही व्होलॅटिलिटीची रिस्क घेतो, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जेव्हा FDमध्ये पैसे आहेत तेव्हा ते खूप सेफ आहेत, आपण कधीही जाऊन हवे त्या पद्धतीने काढू शकतो. पण म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा ते पैसे काढू तेव्हा कदाचित आपण जी काही व्हॅल्यूला गुंतवलेत त्या व्हॅल्यूपेक्षासुद्धा कमी व्हॅल्यूचे असू शकतात. इट इज अ पॉसिबिलिटी. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या अशा ॲसेट क्लासमध्ये पैसे गुंतवाल ज्याचा CAGR खूप चांगला आहे, त्यावेळेला याचं भान असू द्या की हे तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवताय. म्हणजे काय की कमीत कमी 20 वर्ष असं मी म्हणणार नाही, पण किमान 3 वर्ष 5 वर्ष इतक्या टाईम हॉरिझॉनसाठी तरी आपण हे गुंतवायला हवेत. जर तुम्हाला शॉर्टर टाईम फ्रेमसाठी गुंतवायचे आहेत पैसे तर मग डेट फंड असेल किंवा लिक्विड फंड जिथे तुम्हाला परत 8 ते 10% आसपास रिटर्न मिळतो. इट इज बेटर दॅन FD बट नॉट ॲज ग्रेट ॲज द लार्ज कॅप फंड्स ऑर द इंडेक्स फंड. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता. आपण म्युच्युअल फंडचे ॲसेट क्लासेस स्पेसिफिकली बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये. तिथे तुम्हाला या रिलेटेड अजून काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर ते नक्की क्लिअर होतील. आत्ता कंपाऊंडिंगशी रिलेटेड ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या मी सगळ्या तुमच्यासोबत यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आय होप की कंपाऊंडिंगचा जो पूर्ण कॉन्सेप्ट आहे हा तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाला असेल.